सध्या बेरोजगार व बेकारांना लुटण्याची एक नवीनच पद्धत सरकारने रूढ केलेली आहे. ती म्हणजेच 100 जागेसाठी भरती काढायची आणि पेपरामध्ये जाहिरात देऊन त्या ठिकाणी हजारो लाखो उमेदवारांचे अर्ज येतात. एका अर्जाची प्रवेश फी असते ती जवळपास ₹1000 म्हणजेच एका भरती प्रक्रियेत 10 लाख जवळपास उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करतात. 10 लाख गुणिले 1000 म्हणजेच 100 कोटी रुपये होतात. अशा पद्धतीने पैसा गोळा करण्याचं हे काम त्या ठिकाणी हे सरकार करतं आणि नंतर असं समजतं, असं सांगितलं जातं की पेपर लीक होता, पेपर फुटला, मग कोर्टात केस जाते, भरती प्रक्रियेवर स्टे येतो. स्टे आल्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज केलेला असतो ते उमेदवार अर्ज पाहून त्यांचा हिरमोड होतो.